वक्रतुंड तर शेवटी मी टिळकनगर सह्याद्री क्रीडा मंडळ आलोला आहे. एंट्रेस म्हणून जातोय. तर बघू गणपतीचं दर्शन केव्हा होतं. सर्व कार्ये हे बघा टिळकनगर ग्राउंडच्या भोवती ही बघा ही लाईन लागली आहे. दिसतेय का बघा एवढी मोठी लाईन लागलेली आहे. आणि हे बघा एवढी मोठी लाईन लागली आहे. आणि शेवटी आपण सह्याद्रीच्या गणपतीच्या पंडालमध्ये किंवा मंडपात जाणार आहोत. इकडे जाणार आहोत. बघू आमचे काही कॉन्टॅक्ट्स आहेत. बघू तिकडे जायचेच आहे आपल्याला. हो किती वेळ लागतो ते. तर मी सह्याद्रीच्या गणपतीला जातो आहे. आणि जरा चोर वाटेने आमचे मित्र आहेत ते आम्हाला घुसवतात आहेत. मन कामन पूर्ती रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम केशरा जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामान पूर्ती लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ सोंड वक्त्र तुंड त्रिनयना दास रामाचा. हॅलो, हे माझे मित्र आहेत सुहास दाता आणि मंगेश दत्तराव. हे इकडचे सह्याद्री क्रीडा मंडळाचे सदस्य आहेत, ऍक्टिव्ह सदस्य आहेत. मंगेश दत्तराव, ह्या सह्याद्री क्रीडा मंडळाची वाटचाल सांगा. केव्हा स्थापन झाला आणि आता सध्या तुमच्या ऍक्टिव्हिटीज काय आहेत? हे 48 वर्षे आमच्या मंडळाचं. त्या अगोदर आम्ही 5 चांगले देखावे केले. शनिवार वाडा झाला, किड्स झालं, राम मंदिर झालं. आमच्याकडे राम मंदिर झाल्यावर तिकडे राम मंदिर झालं युपीला. आणि आता हे आम्ही हनुमान मंदिर बनवलेलं आहे. थोडंफार काल्पनिक आहे, थोडंफार खराब सुद्धा आहे. आणि आमच्या खूप योजना असतात. आम्ही प्रत्येक वेळी आम्ही वेगवेगळं करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून जे मिडल क्लास माणसं आहेत ते तिकडे जाऊन बघू शकत नाही, त्याला करतो नाही. तर आम्ही हे सगळं इकडे बनवतो. ते बघायला मिळतं. खूपसे लोक येतात. दररोज 50,000 ते 1,00,000 लोक इथे दर्शन करतात. विकनर येतात. सेलिब्रिटी आता सध्या तुमच्याकडे एक कोण येऊन गेले? सेलिब्रिटी मराठी ऍक्टर सगळे येऊन गेले. येऊन गेला परवा. कोण? सोनू सूद. आणि आता मराठी ऍक्टर येऊन गेले. सचिन खेडेकर येऊन गेले. सचिन खेडेकर. ओके. ती ऍक्ट्रेस आहे, नाव मला आता आठवत नाही. प्रार्थना बेरे. प्रार्थना बेरे. हा, त्या टीव्ही ऍक्ट्रेस आहेत. आणि काल ते शिव आहे टीव्हीवर तारक मेहता का उलटा चष्मा, त्यांच्यातला तो अब्दुल आहे ना, अब्दुल्ला, ते येऊन गेले का. आणि खूपसे लोक येतात, क्रिकेटर येतात. मॅचेस मध्ये ते यावर्षी आले नाही. कारण आमच्या मुंबई क्रिकेटचे अध्यक्ष राजकीय नाही, दीपक पाटील आणि अभय आडावकर अभय लोक हे सगळे येऊन गेले का. मला मंगेश सर तुम्ही सांगा, पुढल्या वर्षी तुमचं काय प्लॅनिंग आहे? कुठला देखावा? वेगळा देखावा. आमचं प्लॅनिंग आतापर्यंत होतं. अच्छा, थँक्यू सर. थँक्यू.